नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत फोर्स बिटवीन टू पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर यावरचे काही एक्झाम्पल्स. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर फ्रॉम अ लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग करंट द मॅग्नेटिक फील्ड इज 0.04 टेस्ला. ॲट द डिस्टन्स ऑफ 40 सेंटीमीटर द मॅग्नेटिक फील्ड विल बी. तर सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे की हे एक स्ट्रेट कंडक्टर आहे आणि त्या स्ट्रेट कंडक्टर पासून 10 सेंटीमीटरवर मॅग्नेटिक फील्ड आहे 0.04 टेस्ला. अँड आपल्याला विचारलं आहे की मॅग्नेटिक फील्ड सांगा 40 सेंटीमीटरवर किती असणार आहे एक्स. तर ह्या मॅग्नेटिक फील्डला मी B1 म्हणतो अँड ह्या मॅग्नेटिक फील्डला मी B2 म्हणतो. तर B1 ची व्हॅल्यू बघा काय येणार आहे. B1 इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय इंटू 10 सेंटीमीटर. B2 ची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे म्यू नॉट आय डिवाइडेड बाय 2 पाय इंटू 40 सेंटीमीटर. सो आपल्याला B2 फाइंड आउट करायचं आहे. तर B2 डिवायडेड बाय B1 जर मी इथे केलं तर बघा आपल्याला काय येईल. B2 ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे म्यू नॉट आय अपॉन 40 सेंटीमीटर. सो म्यू नॉट आय अपॉन 40 सेंटीमीटर इंटू 2 पाय. इथे B1 ची व्हॅल्यू आलेली आहे म्यू नॉट आय अपॉन ही व्हॅल्यू इथे आपण प्लेस करणार, ही व्हॅल्यू खालून चालू होत आहे. सो म्यू नॉट आय अपॉन 2 पाय इंटू 10 सेंटीमीटर. नाव आता इथे बघा म्यू नॉट आय कॅन्सल होऊन जाईल, 2 पाय कॅन्सल होऊन जाईल, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होऊन जाईल आणि 0 सुद्धा यांचे कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर येऊन जाईल आपल्याला 1 डिवायडेड बाय 4. हे झालं आपलं आन्सर. नाव B2 इक्वल्स टू आपल्याला लक्षात येईल हे B1 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये चाललं जाईल. सो B1 डिवायडेड बाय 4. सो हे आन्सर आलं आपलं. B1 ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 0.04 divided by 4. So final answer is 0.01 टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड विचारले टेस्ला, तर इथे आन्सर ऑप्शन होऊन जाईल ए 0.01 टेस्ला. नाव सेकंड क्वेश्चन बघूया. द इन्फायनाइटली लॉंग पॅरलल वायर कॅरी इक्वल करंट इन सेम डायरेक्शन. द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ मिड पॉइंट इन बिटवीन द टू वायर इज. दोन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर आहेत, सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे. तर मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या मध्ये इथे सेंटरला काय असते, सेम करंट फ्लो होत आहे, सेम करंट फ्लो होत आहे, सेम डायरेक्शन आहे. तर मॅग्नेटिक फील्ड सेंटरला काय येत असते, त्यांची 0 येत असते. थेरी सेक्शन मध्ये आपण हा पॉइंट बघितलेला आहे आणि या दोघांमध्ये काय असणार आहे, ऑलवेज फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. हा पण पॉइंट आपण बघितलेला आहे थेरी सेक्शन मध्ये. सो आन्सर आपला येणार आहे इथे D0. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. टू लॉंग पॅरलल वायर्स P and Q are both perpendicular to the plane of the paper with a distance 5 meter between them. If P and Q carries current of 2.5 ampere and 5 ampere respectively in the same direction, then the magnetic field at a point halfway between the wires is. आता बघा इथे क्वेश्चन काय विचारलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की टू लॉंग पॅरलल वायर्स P and Q are both perpendicular to the plane of the paper with distance 5 मीटर बिटवीन देम. बघा आता हा प्लेन ऑफ द पेपर आहे आणि ह्या प्लेन ऑफ द पेपरला इथे दोन वायर्स आहेत असे जे परपेंडिक्युलर आहेत. आता परपेंडिक्युलर मीन्स त्यांच्यातून जो जाणारा करंट आहे एक तर तुमच्याकडे येणार असू शकतो किंवा तो आतमध्ये जाणार असेल. तर मी इथे क्रॉस कन्सिडर केलं, तर आता मी याला क्रॉस कन्सिडर केलं तर याला सुद्धा मला क्रॉसच कन्सिडर करावं लागेल. ओके, या कंडक्टरला मी P म्हणतो, या कंडक्टरला मी Q म्हणतो. नाव या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे त्यांनी सांगितलं, या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 5 मीटर. 5 मीटर या दोघांमध्ये डिस्टन्स आहे आणि P मधून किती करंट फ्लो होत आहे, तर P मधून करंट फ्लो होत आहे 2.5 एम्पियर अँड Q मधून करंट फ्लो होत आहे 5 एम्पियर. इतका करंट फ्लो होत आहे. P and Q carry current of 2.5 ampere and 5 ampere respectively in the same direction. Then magnetic field at point halfway between them. So half म्हणजे ह्या इथे P मध्ये A पॉइंट आपण कन्सिडर करू. सो A पॉइंटवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड विचारली आहे ह्या दोघांमुळे. तर दोघांमुळे जर हे यांच्यापासून जर डिस्टन्स फाइंड आउट केलं तर ते किती येणार आहे, ते डिस्टन्स असणार आहे 2.5 मीटर. हाफ मध्ये जर विचारलं तर इथे सुद्धा याचं डिस्टन्स किती असणार आहे 2.5 मीटर. नाव आता आपल्याला
पी या कंडक्टरमुळे ए पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. तर पी या कंडक्ट विथ डायरेक्शन, ओके, सर पी या कंडक्टरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची, सो बी पी ए, पी या कंडक्टरमुळे ए या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड किती असणार, ती म्यू नॉट आय ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 2.5 एम्पियर. या कंडक्टरमुळे पी या कंडक्टरमुळे फाइंड आउट करतोय आपण ए या पॉइंटवर, सो 2 पाय, डिस्टन्स किती आहे आपलं 2.5 मीटर. सो बीपीए ची व्हॅल्यू किती आली आपली, म्यू नॉट अपॉन 2 पाय. नाव सेकंड आता आपण फाइंड आउट करूया बी क्यू ए. बी क्यू ए, सो म्यू नॉट, करंट किती फ्लो होत आहे 5 एम्पियर फ्लो होत आहे, सो 5 डिवायडेड बाय 2 पाय, डिस्टन्स किती आहे, किती डिस्टन्सवर फाइंड आउट करायचे क्यू पासून, तर ए पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स 2.5 मीटर आहे, सो इंटू 2.5. तर हे आन्सर बघा किती येईल, 2.5 मीन्स इथे 2 म्यू नॉट अपॉन 2 पाय, सो फायनल आन्सर इथे येईल म्यू नॉट अपॉन पाय. हे झालं आपलं आन्सर. नाऊ आता आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. सो डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी मी इथे कलर चेंज करतो सर्वप्रथम. बघा आता इथे जर ह्या कंडक्टरमध्ये, हे कंडक्टर कसे परपेंडिक्युलर प्लेन ऑफ द पेपर आहे, तर हे कंडक्टर जे आपण लावलेले आहेत ते परपेंडिक्युलर आहेत आणि त्यातून करंट जो चाललाय तो क्रॉस चाललाय. तर तुम्ही राईट हँड थंब रूल यूज करा आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट करा या पॉइंटवर. तर या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा काय येणार आहे. तर तुम्ही असं लावलं तर या पॉइंटमुळे पी मुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही अशी येणार आहे अँड क्यू मुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा काय येणार आहे. तर इथे राईट हँड थंब रूल लावला तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही अशी वरती जाणारी असणार आहे, राईट. तर पी मुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन खाली जाणारी येणार आहे, बघा इथे लक्षात येईल तुम्हाला, पी मुळे, अँड क्यू मुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन वरती जाणारी असणार. आता या दोघांमुळे एक मॅग्नेटिक फील्ड खाली चालली आहे, एक मॅग्नेटिक फील्ड वरती चालली आहे, तर ते मॅग्नेटिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. सो तुम्ही आता याला सॉल्व्ह करणार, इथे मी कलर चेंजेस राहू देतो, ओके. सो इथे लक्षात येईल आपल्याला बी क्यू ए मायनस बी पी ए केलं तर आपल्याला आन्सर, फायनल आन्सर भेटून जाईल. सो बी क्यू ए ची व्हॅल्यू म्यू नॉट अपॉन पाय मायनस म्यू नॉट अपॉन 2 पाय. सो फायनल आन्सर आपल्याला येऊन जाईल इथे म्यू नॉट अपॉन 2 पाय. याला सॉल्व्ह केलं तर, सो दिस इज युअर आन्सर. आन्सर इज डी. त्या ऑप्शन मध्ये आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आन्सर इज डी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन बघा आता इथे, पहिले मी चेंज करतो. फाइंड आउट द लोकेशन वेअर मॅग्नेटिक फील्ड विल बी झिरो बिटवीन कंडक्टर्स. असं लोकेशन सांगा या कंडक्टर मध्ये जिथे मॅग्नेटिक फील्ड झिरो असेल. सर्वप्रथम या दोघांमध्ये फोर्स ऑफ काय असणार मला सांगा तुम्ही, काय असायला पाहिजे, लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मी विचारलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार या दोघांमध्ये, राईट. आता जर दोघांमध्ये जर करंट सेम असला, सेम करंट फ्लो होत असला तर मॅग्नेटिक फील्ड झिरो कुठे असली असती, मिड पॉइंटला असली असती. बट द प्रॉब्लेम हिअर इज करंट जो आहे तो याच्यातून 1 एम्पियर चाललाय, यातून 4 एम्पियर चाललाय. त्यांनी टोटल डिस्टन्स मधलं दिलेलं आहे 10 सेंटीमीटर आहे, बट आपल्याला त्यांनी सांगितलं की असा पॉईंट सांगा ज्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड इथे झिरो येईल, ओके. तर आपण आता आपल्याला माहित नाही, पण आपल्याला हे कन्फर्म माहिती की या दोघांच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड झिरो येणार आहे, या दोन्ही कंडक्टरच्या मध्ये. सो आपण काय कन्सिडर केलं की ह्या 10 सेंटीमीटर मध्ये कुठेतरी एक्स या डिस्टन्सवर, एक्स या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड काय झिरो आहे. मग रिमेनिंग डिस्टन्स किती असणार आहे, रिमेनिंग डिस्टन्स आपला असणार आहे एक्स मायनस 10, सॉरी 10 मायनस एक्स. सो रिमेनिंग डिस्टन्स आपलं किती असणार आहे 10, टोटल डिस्टन्स 10 आहे आणि त्यातून एक्स डिस्टन्स आपण जर कन्सिडर केले तर 10 मायनस एक्स, ओके. इथे 10 सेंटीमीटर न कन्सिडर करता मी 10 लिहितो कारण की आपलं पुढचे सगळे कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक सेंटीमीटर मध्ये येणार आहे. सो एक्स अँड 10 मायनस एक्स. आणि इथे मॅग्नेटिक फील्ड झिरो आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड झिरो आहे, याचा अर्थ काय होतो की कंडक्टर 1, याला मी कंडक्टर 1 म्हणतो अँड याला कंडक्टर 2 म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड झिरो कधी असणार आहे, ज्यावेळेस B1 इक्वल्स टू B2 असेल. वेक्टर वाईज जर बघितलं तर एकाची व्हॅल्यू B1 ची व्हॅल्यू सपोज क्रॉस येत असेल तर B2 ची व्हॅल्यू डॉट यायला पाहिजे, तरच तुमची मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय येणार आहे. इथे 5 लाईक सपोज 5 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड बाहेर जाणारी आणि 5 टेस्ला आतमध्ये येणारी, तर वेक्टर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येईल
0 येईल. तर ही ज्यावेळेस सिच्युएशन असेल त्यावेळेसच तुमची मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. सो आपल्याला जस्ट याला इक्वेट करायचं, यू विल गेट द आन्सर. पहिले तुम्ही ही कन्सेप्ट समजून घ्या मेन. जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली तर हा क्वेश्चन परीक्षेमध्ये किंवा एक्झाममध्ये आल्यावर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जर तुम्हाला ही कन्सेप्टच नाही समजली तर ते सॉल्व्ह नाही होणार. सो इथे बघा B1 इक्वल्स टू B2. तर B1 ची व्हॅल्यू इथे काय येणार आहे? म्यू नॉट करंट चाललाय त्यातून 1 अँड 2 पाय, डिस्टन्स किती आहे x, इक्वल्स टू म्यू नॉट करंट चाललेला आहे यातून 4 अँड 2 पाय, डिस्टन्स आहे त्याचं 2 पाय मायनस x. हे झालं आपलं इक्वेट करायचं. आता यामुळे आता एकदा बघा, यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड बनेल, B1 मुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनत आहे ती क्रॉस बनेल, राईट, अँड B2 मुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनत आहे ती डॉट बनेल. ही झाली त्याची डायरेक्शन. राईट हँड थंब रूल यूज केला तर आपल्याला लक्षात येईल. सो म्यू नॉट कॅन्सल, 2 पाय कॅन्सल. सो इथे आपल्याला लक्षात येईल 2 पाय मायनस एक्स इक्वल्स टू 4x. सॉरी, मी इथे 2 पाय लिहिलाय. ही व्हॅल्यू आपली 10 आहे. ही व्हॅल्यू आपली इथे 10 आहे. अगेन इथे 10 मायनस एक्स इक्वल्स टू हे एक्स 4x. सो 10 इक्वल्स टू 5x अँड x इक्वल्स टू 2. तर इथे आपण 2 सेंटीमीटर, कारण की आपलं गिवन सेंटीमीटर आहे. सो x इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. सो ही व्हॅल्यू इथून इथपर्यंत व्हॅल्यू किती आलेली आहे आपली? 2 सेंटीमीटर. सो ही व्हॅल्यू किती असणार आहे सांगा बरं? तर ही व्हॅल्यू आपली असणार आहे 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. टोटल 10 आहे, तर ही 2 असेल तर ही किती असणार आहे? 8 सेंटीमीटर. सो आपण याला y जर म्हणलं ह्या व्हॅल्यूला, तर ही y ची व्हॅल्यू आपली येणार आहे 8 सेंटीमीटर. तर यामध्ये दोन टाईप क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. दोन टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फाइंड आउट डिस्टन्स फ्रॉम कंडक्टर 1, तर आन्सर 2 सेंटीमीटर असणार आहे. अँड कधी कधी तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की फाइंड आउट डिस्टन्स फ्रॉम कंडक्टर 2, तर आन्सर 8 सेंटीमीटर. ओके, किंवा कंबाईन सुद्धा असू शकतं 2,8 असं सुद्धा असू शकतं. ओके, सो हे दोन्ही क्वेश्चन्स, हे अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक सॉल्व्ह करत जा, कारण की आन्सर 2 सेंटीमीटर आलेलं असतं आणि डिस्टन्स विचारलं असतं टू कंडक्टर पासून, तर आपण 2 सेंटीमीटर लिहून येतो अँड आन्सर आपलं चुकतं. तर हे थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. टू फ्री पॅरल वायर्स कॅरी करंट इन अपोजिट डायरेक्शन, देन जर दोन कंडक्टर आहे, अपोजिट डायरेक्शननी करंट जर फ्लो होत असेल त्यांच्यातून, तर त्या दोघांमध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ रिपल्शन. तर हे आपण ऑलरेडीच बघितलेलं आहे, तर आन्सर बी. नाव through two parallel wires A and B, 10 and 2 ampere of currents are passed respectively in opposite direction. If wire A is infinitely long and the length of wire B is 2 meter, the force on the conductor B, which is situated at 10 centimeter distance from A will be. सिंपल क्वेश्चन आहे. एक कंडक्टर आहे, कंडक्टर ए, जो की इन्फिनिटली लॉन्ग आहे, अँड सेकंड कंडक्टर आहे बी, जो की 2 मीटर लेंथचा आहे. ए आणि बी मधून सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे. जर सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे, त्यांच्या दोघांमध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ओके, ए मधून जो करंट चाललाय तो किती आहे? 10 एम्पियर आहे. बी मधून जो करंट चाललेला तो किती सांगितलाय त्यांनी? 2 एम्पियर आहे. नाव त्यांनी काय सांगितलं आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती सांगितले त्यांनी? या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर डिस्टन्स, आणि त्याची लेंथ वायरची किती आहे? 2 मीटर आहे. सर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे फोर्सचा. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2 पाय डी. आपण थेरी सेक्शन मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. सो आपण सर्व व्हॅल्यूज इथे प्लेस करणार. सो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7, I1 10 एम्पियर, I2 2 एम्पियर, लेंथ 2 मीटर अँड 2 पाय इंटू डी आहे आपलं 10 सेंटीमीटर. सो 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2.
सो इथे पाय कॅन्सल होऊन जाईल, इथे 2 कॅन्सल होऊन जाईल. सो 2 2. सो हे झालं आपलं इथे 2 2 जा 4 8 8 8 इंटू हे 10 10 कॅन्सल होऊन जाईल. सो 8 इंटू आणि हे 10 टू द पॉवर मायनस 2 वरती गेलं, 10 टू द पॉवर प्लस होऊन जाईल. सो 8 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 इज युअर आन्सर. ओके. अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सो आपल्याला माहित आहे की यावर फोर्स या डायरेक्शनने आणि यावर फोर्स या डायरेक्शनने लागणार आहे. सो आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 3 long straight and parallel wires carrying current are arranged as shown in figure. The force experienced by 10 centimeter length of wire Q is. तर Q कंडक्टरवर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर फोर्सचा फॉर्म्युला आपण ऑलरेडीच बघितलाय. तर आपल्याला सर्वप्रथम हे कळायला पाहिजे की या दोन्ही याच्यामधून करंट कोणत्या डायरेक्शनने फ्लो होत आहे आणि त्यांच्यावर कोणत्या टाईपचा फोर्स लागणार आहे. सो ओके, सर्वप्रथम आपण आता फोर्स फाइंड आउट करूया. तर एफ इथे नंबर देतो मी वायरला, नंबर RQP यांनी दिलेला आहे. सो एफ नंबर द्यायची गरज नाही, FQR फोर्स ऑन कंडक्टर Q ड्यू टू R. या कंडक्टर Q वर या R मुळे किती फोर्स लागणार आहे आणि त्याची डायरेक्शन काय असणार आहे ते आपण सर्वप्रथम फाइंड आउट करूया. तर फॉर्म्युला काय असतो फोर्स फाइंड आउट करायचा, म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2 पाय D फॉर्म्युला. देन आपण डायरेक्ट व्हॅल्यूज प्लेस करूया. आता इथे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. I1 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 20, I2 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 10, लेंथ व्हॅल्यू किती दिलेली आहे, फोर्स एक्सपिरियन्स बाय 10 सेंटीमीटर. सो 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 डिवायडेड बाय 2 पाय इंटू D. डिस्टन्स इथे बघा, डिस्टन्स या दोघांमध्ये 2 सेंटीमीटर आहे. सो 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. सो मायनस टू चालल्या जाईल. ओके. देन इथे 2, हे 2 येऊन जाईल, हे 2 2 कॅन्सल होऊन जाईल. सो आपल्याला इथे आन्सर येऊन जाईल 200 2000. सो 2000 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 न्यूटन. तर हे झालं आपलं फोर्सचं आन्सर FQR. अँड डायरेक्शन, तर डायरेक्शन बघा, रिपल्शन फोर्स असतो दोघांमध्ये, जर डिफरंट डायरेक्शन असेल तर ही झाली त्याची डायरेक्शन. हे झालं FQR. नाव आपल्याला आता फाइंड आउट करायचंय FQP. FQP. तर अगेन फॉर्म्युला यूज करणार. मी आता फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिते. ते 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 इंटू 30 इंटू 10 इंटू 10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 2 पाय इंटू 10 सेंटीमीटर. ह्या दोघांमधलं डिस्टन्स, 10 सेंटीमीटर. सो हे 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर, हे 2 पाय हे चालल्या जाईल. देन इथे 3, इट इज 600 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 न्यूटन. हे झालं FQP ची व्हॅल्यू. डायरेक्शन, दोन्ही याच्यामध्ये करंट अगेन डिफरंट डायरेक्शनने फ्लो होतोय. तो फोर्स ऑफ रिपल्शन आणि त्या फोर्सची डायरेक्शन ही असणार आहे आणि यावर फोर्सची डायरेक्शन ही असणार आहे. तर आपल्याला लक्षात येतं की Q पॉईंटवर जो काही फोर्स लागत आहे तो कशा प्रकारे लागत आहे, ह्या साईडला आपल्याला लागत आहे 2000 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 इतका लागत आहे आणि त्याच पॉईंटवर इकडे तुमचा 600 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 लागत आहे. सो तुम्हाला लक्षात येईल या दोघांमध्ये तुम्हाला काय करेल, वेक्टर्स तुम्ही शिकलेले आहात तर इथे मायनस करावं लागेल तुम्हाला. सो FQP मायनस FQR हे तुम्ही चेक करायचं आहे कोणता फोर्स जास्त आहे, त्यानुसारच तुम्ही मायनस करा. सो FQR मायनस FQP. सो हे बनेल आपलं 2000 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 मायनस 600 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. तर इथे आन्सर येऊन जाईल आपलं 1400 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7.
तर याला जर सॉल्व्ह केला आपण अजून तर, कारण की त्या प्रकारे आपल्याला आन्सर नाही तर सर आन्सर येऊन जाईल आपलं 1.4 इंटू 10⁻⁻4 न्यूटन. तर इथे दोन ऑप्शन आहेत, 1.4 इंटू 10⁻⁻4 न्यूटन, 1.4 इंटू 10⁻⁻ न्यूटन. तर मला सांगा आता इथे हा पॉईंटवर या साईडनी तुम्हाला 2000च्या फोर्सनी कोणी ओढलं आणि 600च्या फोर्सनी इकडे ओढलं, तर तुम्ही कोणत्या साईडला जाणार आहात? ऑब्वियस तुम्ही राईट साईडला जाणार आहात. सो आन्सर इज इथे 1. ए आन्सर येऊन जाईल. नाव नेक्स्ट बघूया आपण. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं चेंजेस केला आहे. 3 लॉंग स्ट्रेट अँड पॅरल वायर्स कॅरिंग करंट आर अरेंज ॲज शोन इन फिगर. द वायर सी, हे मधलं वायर, which carries a current of 5 ampere is so placed that it experiences no force. The distance of wire C from D is then. तर हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. नाव आता इथे बघा, सर्वप्रथम आपल्याला कळायला पाहिजे की या दोघांमध्ये फोर्स कसा असणार आहे. या दोघांमध्ये फोर्स कसा असणार आहे, तर इथे जर तुम्ही फोर्स फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर इथे एफ सी डी याची व्हॅल्यू काय येणार आहे? म्यू नॉट, फॉर्म्युला मी एकदा लिहून देतो इथे, म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2 पाय डी, हा आपला फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला आहे आपला. नाव यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट कन्फर्म माहिती आहे की हे दोन्ही वायर जर तिन्ही वायर एका सेम डायरेक्शननी आहे, त्या दोघांमध्ये फोर्स कसा असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर एफ सी डी ची व्हॅल्यू असणार जी आहे ती इकडे फोर्सची असणार आहे. तर आता इथे आपण ते फॉर्म्युला लिहूया, व्हॅल्यूज प्लेस करूया. एफ सी डी इक्वल्स टू म्यू नॉट I1 I2 ची व्हॅल्यू किती येते? I1 515 इंटू L डिवायडेड बाय 2 पाय एक्स. अँड फोर्सची डायरेक्शन असणार अशी. देन एफ सी बी म्यू नॉट इंटू I1 I2. इथे I1 5 I2 10, सो 5 इंटू 10 इंटू लेंथचं त्याची तेच राहणार आहे डिवायडेड बाय 2 पाय 15 मायनस एक्स. आता त्यांनी काय सांगितलं बघा, द वायर सी विच कॅरीज अ करंट 5 एम्पियर इज सो प्लेस दॅट इट एक्सपिरियन्स नो फोर्स. आता हे वायर एक्सपिरियन्स नो फोर्स त्यावेळेसच असेल. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची आलेली आहे? आपली एफ सी डी ची आलेली आहे. अँड एफ सी बी मुळे जो फोर्स लागेल तो असा असणार आहे, बरोबर आहे. ह्या वायरवर एफ सी बी मुळे जो फोर्स लागणार तो असा असणार. आणि हा वायर तेव्हाच फोर्स एक्सपिरियन्स नाही करणार ज्यावेळेस या दोन्ही फोर्सची व्हॅल्यू कशी येतील? इक्विव्हॅलेंट अपोजिट असेल. म्हणजे इथे या सिच्युएशनला इकडची व्हॅल्यू 5 असली पाहिजे आणि इकडची व्हॅल्यू 5 असली पाहिजे. एक एक्झाम्पल, तरच हा वायर कोणत्या प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स नाही करणार, बिकॉज दोन्ही साईडनी तुम्ही एकच सारखाच फोर्स लावत आहात. ओके, तर मग हे तेव्हाच पॉसिबल असेल ज्यावेळेस एफ सी डी इक्वल्स टू एफ सी बी असेल तुमचा, बिकॉज तुमची इथे फोर्सची डायरेक्शन एकाची या साईडला आहे अँड एकाची या साईडला आहे. तर आता इथे बघा, म्यू नॉट 5 इंटू 15 इंटू L डिवायडेड बाय 2 पाय एक्स इक्वल्स टू म्यू नॉट 5 इंटू 10 इंटू L डिवायडेड बाय 2 पाय 15 मायनस एक्स. नाव म्यू नॉट 2 पाय L कॅन्सल होऊन जाईल. सो 5 इंटू 15 इट इज 75. इथे मी इकडे घेतो त्याला 75 डिवायडेड बाय एक्स इक्वल्स टू 50 डिवायडेड बाय 15 मायनस एक्स. 15 मायनस एक्स. पुढे जर आपण याला सॉल्व्ह केलं तर 75 इंटू 15 मायनस 75 एक्स
इक्वल्स टू 50x आणि याला जर आपण सॉल्व केलं तर फायनल आन्सर येईल आपल्याला x इक्वल्स टू 9 सेंटीमीटर, बिकॉज ह्या सर्व व्हॅल्यूज कशामध्ये होत्या, सेंटीमीटरमध्ये होत्या. सो फायनल आन्सर 9 येऊन जाईल आपल्याला, तो 9 सेंटीमीटर. सो आन्सर इज 9 सेंटीमीटर. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. Two long straight parallel conductors separated by a distance of 0.5 meter carry current of 5 ampere and 8 ampere in the same direction. The force per unit length experienced by each other is. तो फोर्सचा सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ते करंट जर तुम्हाला फोर्स विचारला असेल तर तुम्हाला जर मध्ये मॅग्नेटिक फील्ड फोर्स 0 असला पाहिजे अशा जर काही क्वेश्चन्स असेल तर तुम्हाला फोर्सचे डायरेक्शन्स वगैरे कन्सिडर करून क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागतात. बट जर तसं काही नसेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून ते आन्सर फाइंड आउट करू शकता. तर फोर्सचा फॉर्म्युला काय असेल, जर करंट फ्लो असेल तर म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2 पाय डी. ओके, आणि तुम्हाला काय विचारलंय, द फोर्स पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ विचारली आहे म्हणजेच तुम्ही फोर्स पर युनिट लेंथ, तर हा फॉर्म्युला लिहिताना तुम्ही ह्याच एल इकडे घेऊन जाताल तर म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय डी. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहे. कधी काही काही टीचर्स मीन्स काही काही बुकमध्ये याला मल्टिप्लाय इंटू 2 अँड डिवायडेड बाय 2 करतात. तर हे आन्सर डायरेक्टली काय बनणार आहे, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 इंटू I1 I2 डिवायडेड बाय डी. सो म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. असं सॉल्व्ह केलं तरी चालतं, असं सॉल्व्ह केलं तरी चालतं. मी तुम्हाला थोडेसे वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो. सो म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू येणार आहे -10⁻⁻⁷. 2 इथे I1 I2 ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 5 एम्पियर, इथे 8 एम्पियर डिवायडेड बाय डिस्टन्स त्यांच्यामध्ये आहे 0.5. देन तुम्ही याला सॉल्व्ह करा. 16 इंटू सर हे आन्सर येईल तुमचं 1.6 इंटू 10⁻⁻5 न्यूटन. आणि आता जर दोन्ही कंडक्टर सेम डायरेक्शननी जर करंट फ्लो होत असेल, दोन्ही कंडक्टरमध्ये जर सेम डायरेक्शननी करंट फ्लो होत असेल तर काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. तर हे तुमचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो हे झालं तुमचं आन्सर. जर तुम्हाला हे क्वेश्चन आवडले असतील लाईक करा, सबस्क्राईब करा, या चॅनलला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. गॉड ब्लेस यू.